सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं वैभवशाली शहर म्हणजेच कोल्हापूर. याला लाभलेली छत्रपतींची परंपरा, महालक्ष्मीचा आशीर्वाद आणि जगभरात गाजलेल्या कोल्हापुरी चपला. तर अशाच या कोल्हापूरची सफर आज आपण करणार आहोत. तर आपलं आवरून झालेलं आहे. आता फक्त गाडीची रोहनची वाट बघतोय. तर फायनली मंडळी आपण निघालो आहे आणि आत्ता वाजलेत 5:30. थोडासा अंधार आहे. तर आपण थोडासा उजेड झाला की मग कॅमेरा बंद करतोय. पुढे भेटूच आपण. काय वातावरण झालंय, थोडासा पाऊस देखील पडतोय. आय होप सो की जास्त पाऊस पडू नये, पण काय खतरनाक वातावरण झालंय, तुम्ही बघाच एकदा. कडक वातावरण झालेलं आहे. दमलेला माणूस 50 किलोमीटर वरतीच दमला. भूक लागली, भूक त्याच्याशिवाय काय चालत नाही. आता चहा प्यायला थांबलोय. चहा आणि बिस्किट खावं म्हणलं. फक्त पुढं ट्रॅफिक मिळालं नको आपल्याला हायवेच्या कामाला. मी त्यासाठी म्हणलं लवकर घरातून निघालं ना, जेव्हा आपल्याला दिसतं ना पॅच तेवढा क्लिअर करता येईल. मग तरी आज गर्दी नसत. हे बघ चाललेतच की आता सगळे. काय अवतार झालाय, चंपू झालाय चंपू. घेतो ना. चहा पिऊन निघाल्यानंतर समोर दिसलं ते हे खंबाटकी घाटाचं विहंगम असं दृश्य. घाटामध्ये आल्यानंतर नजारा हा असा काही पाहायला मिळतो. त्याने डोळ्यांचं पारणं फिटतं. विहंगम असा नजारा बघायला मिळतो. घाटामध्ये थोडा वेळ थांबल्यानंतर फोटोशूट वगैरे केल्यानंतर आम्ही निघालो टुवर्ड्स कोल्हापूर नॉनस्टॉप. थोडी भूक लागली आहे, त्यामुळे नाश्ता वगैरे करून घेऊयात. आत्ता इथं थांबलोय नाश्त्याला. तर नाश्ता झाल्यानंतर आपण परत भेटूयात. कोल्हापूरला लाभली आहे निसर्गाची अद्भुत अशी साथ आणि त्याचबरोबर लाभली आहे छत्रपतींचा वारसा असलेली अशी परंपरा. ती कोल्हापूरकरांनी अजून छानरित्या अशी जपून ठेवली आहे.
आणि कोल्हापूर म्हणलं तर कोल्हापुरी पायतान ही आलीच की. कोल्हापुरी पायतान ही जगभरात प्रसिद्ध आहे. महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोल्हापूरला जाणं हे व्यर्थच ठरतं. इथलं वातावरण आणि परिसर हा खूप भारावून टाकणारा आहे. मन खूप प्रसन्न होऊन जातं. तर तुम्हाला आपली कोल्हापूरची सफर कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.